दरम्यान मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या शीतल तेजवानीचा एक नवा कारनामा आता समोर आलाय। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरवर तिने नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। तब्बल 50 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी तिने केलेली आहे। नेमका काय प्रकरण आहे आणि तेजवानीचे अजून कोणकोणते कारनामे समोर आले आहेत जाणून घेण्यासाठी बघूया आमचा खास रिपोर्ट। शीतल तेजवानीचा नवा कारनामा। अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा। 50,40,000ची नुकसान भरपाई मागितली। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीचा अजून एक नवा कारनामा समोर आलाय। पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीची सध्या चौकशी सुरू आहे। या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आरोपी शीतल तेजवानीनं बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला। शीतलनं रणबीर कपूरने पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडे करारातील अटी पाळल्या नाहीत असा आरोप त्याच्यावर करत दावा दाखल केला। तसंच 50,40,000 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली। अभिनेता रणबीर कपूरचे पुण्यातील ट्रम्प टॉवरमध्ये फ्लॅट्स आहेत। शीतल तेजवानी आणि रणबीर कपूरमध्ये भाडे करार झालाय। रणबीर कपूरनं भाडे करारातील अटींचं उल्लंघन केल्याचा तेजवानीचा आरोप आहे। लॉक इन कालावधी पाळला नाही त्यामुळे आपला तोटा झाला आणि तो भरून देण्यासाठी तेजवानीनं कोर्टात धाव घेतली। हा दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे। तेजवानीनं 50,40,000च्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 जानेवारी 2026ला होणार आहे। पुण्याच्या मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली। या प्रकरणात शीतल तेजवानी प्रमुख आरोपी आहे। पोलिसांनी चौकशीनंतर तिला अटक केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती। दरम्यान मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे तेही बघूया। मुंढव्यातील 40 एकर जागा आधी महार वतनाची होती। पुढे ती राज्य सरकार आणि नंतर केंद्र सरकारच्या बॉटनिकल गार्डनला देण्यात आली। 1800 कोटी रुपयांची ही जमीन अमेडिया कंपनीला 300 कोटी रुपयांना विकण्यात आली। त्यासाठीची 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली। हा व्यवहार फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर करण्यात आला। मुंढव्यातील जमीन ज्यांना वतन म्हणून देण्यात आली होती त्यांच्या वंशजांकडून तेजवानीनं पॉवर ऑफ अटर्नी मिळवली। नंतर ती जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकण्यात आली। हा घोटाळा उघड झाल्यानंतर अजित पवारांनी हा व्यवहार रद्द केल्याची घोषणा केली। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी केल्यानंतर शीतल तेजवानीला आता अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान पोलीस चौकशीत अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत। तिने रणबीर कपूरवर 50 लाखाचा दावा ठोकल्याचं देखील यात समोर आलेलं आहे। आता याची सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे। मात्र दरम्यान रणबीर कपूरची बाजू मात्र यात अद्याप स्पष्ट होणार आहे। दरम्यान पोलीस चौकशीमध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळेच आता पोलिसांच्या या चौकशीला शीतल तेजवानीला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळेच तिचा पोलीस कोठडीतला मुक्काम हा वाढण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशीवर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक प्रकरणात तेजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वीही CID आणि ED कडूनही शीतल विरोधात कारवाई करण्यात आली। शीतल आणि तिचा पती सागर बाबत कर्जाची अनेक प्रकरणंही समोर आली आहेत आणि ही रक्कम तब्बल 100 कोटींच्या घरात आहे। त्यामुळे शीतल तेजवानीचे अजून किती कारनामे समोर येणार आणि तिच्यासह अजून कुणाकुणावर कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।